नमस्कार. आज 23 ऑगस्ट. कविवर्य गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांची आज जयंती. ते मराठीतील प्रख्यात कवी, लेखक, अनुवादक, समीक्षक होते. साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीबद्दल देण्यात आला. वि. स. खांडेकर, कवी कुसुमाग्रज यांच्यानंतर विंदा करंदीकर हे तिसरे कवी होते की त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या जयंतीनिमित्त आज कलावैभवच्या रसिकांसाठी मी एक त्यांची गाजलेली कविता, माझीही आवडती कविता आणि तुमची आणि सगळ्या महाराष्ट्राला आवडती अशी कविता घेऊन मी आज आलेलो आहे. ती कविता इथं सादर करीत आहे. कवितेचं नाव सब घोडे 12%. कवितेचं नाव आहे सब घोडे 12%. जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी सफेद, कोणी लाल, कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट, कोणी कच्चे, कोणी पक्के. सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा, गोड गोड जुन्या थापा, तुम्ही पेरा तुम्ही कापा. जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी करणार काय आणि आम्ही तरी करणार काय. त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा तोच पाय. जुना माल नवे शिक्के, जुना माल नवे शिक्के. सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी. ज्याचा पैसा त्याची सत्ता. पुन्हा हाच कित्ता. पुन्हा जुना स्वार, पुन्हा जुनाच स्वार. मंद घोडा अंधस्वार. याच्या लाथा आणि त्याचे बुक्के. सब घोडे 12%. सब घोडे चंदी कमी, कोण देईल त्याची हमी. डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी. कोणीतरी देईल म्हणा, मीच फसवील माझ्या मना. भुकेपेक्षा भ्रम बरा. कोण खोटा आणि कोण खरा. कोणी तिर्या, कोणी छक्के. सब घोडे 12%. सब घोडे 12%. धन्यवाद. आवडली का नाही कविता? आवडली ना कविता? आमच्या कलावैभव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. माझ्या कवितेला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय जरूर लिहा. धन्यवाद.